बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा या मागणीसाठी संघर्ष समितीचे निदर्शनी आंदोलन. सोलापुरातील बांधकाम कामगारांच्या पाल्यानं शिष्यवृत्ती योजनेत महाग घोटाळा झाला आहे. त्याची सखोल चौकशी करा व बांधकाम कामगारांच्या विविध मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, सेक्रेटरी सोहेल शेख, सल्लागार साहेबांना तोगेडी यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात आली. संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी नाद व निदर्शने कार्यक्रमाप्रसंगी महायुती सरकार मुर्दाबाद, शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा, खासगी दलालांना अटक करा, प्रत्येक तालुक्यात भांडे वाटप स्वतंत्र केंद्र सुरू करा, बांधकाम कामगारांची नूतनीकरण दर 3 वर्षांनी करा, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या, बांधकाम कामगार रक्त तपासणी सुविधा केंद्रावरच करा, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय सोडणार नाही, अशा घोषणा दिल्या. निदर्शने आंदोलनानंतर 16 मागण्याचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले. विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलनात सोहेल शेख, साहेबांना तोगेडी, रेखा आडकी, पप्पू शेख, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, सविता दासरी, पद्मा मॅकल, लक्ष्मी गुंटला, महालक्ष्मी शेरला, लक्ष्मी कुंटला, नागमणी रच्चा, नरसया मालपुरी, खताब शेख, इजाज विजापुरे, मुर्तुज आऊजकर, सुहाना नदाब, मेहरुना नदाब, शकीला शेख, लक्ष्मी येमुल, गौरी इजमामुरे यांच्यासह बांधकाम कामगार सेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय मागण्या आहेत? आज महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने जो बांधकाम कामगारांच्या शिष्यवृत्तीमध्ये महाघोटाळा झालेला आहे, तो घोटाळ्याचा चौकशी सखोल झाली पाहिजे, सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी निदर्शने कार्यक्रम करत आहोत. प्रामुख्यानं या घोटाळ्यामध्ये शेकडो कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे, परंतु तपासामध्ये 3 कोटी रुपये झाल्याचा या ठिकाणी सरकारी आकडा आहे. हा घोटाळा दाबण्याचा, हा घोटाळा संपविण्याचा, गरिबांना लुटण्याचा काम चालू आहे. परंतु आमचा थेट आरोप आहे, हा घोटाळा एका अधिकाऱ्याचा नसून, एका सचिवाचा नसून, महायुती सरकारचा, राज्यातील जे महायुती सरकार आहे देवेंद्र फडणवीसांचं, त्यांचा सरकारचा हा महाघोटाळा या ठिकाणी आहे. भांडीमध्ये घोटाळा, नोंदणीमध्ये घोटाळा, शिष्यवृत्तीमध्ये घोटाळा, मृत्यू दाखल्यामध्ये घोटाळा, मृत्यू अनुदानामध्ये घोटाळा, आरोग्याच्या अनुदानामध्ये घोटाळा, एकूण घोटाळा पूर्ण करून या महायुती सरकारनं या महाराष्ट्र कामगारांच्या महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री असलेले श्री पुणकर साहेब, त्यांनी देखील आम्ही अनेक वेळा त्या निवेदन दिलं. गेल्या 10व्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये प्रधान सचिवांना निवेदन दिलं, सोलापूरमध्ये शिष्यवृत्तीचा घोटाळा चालू आहे. परंतु तात्पुरत्या प्रमाणे वर या ठिकाणी घोटाळा चौकशी होतोय, तो चौकशी सीबीआय चौकशी झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर बांधकाम कामगारांना काही समस्या आहे, नूतनीकरण 3 वर्षांनी झालं पाहिजे, भांडी वाटप करताना पैसे न घेतले पाहिजे, भांडी वाटप केंद्र प्रत्येक तालुक्यामध्ये पाहिजे, नोंदणी त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये पाहिजे, दलालांचं जे नोंदणी आहे त्यांचा सुद्धा त्याकडे बंदोबस्त केला पाहिजे, दलालांना अटक केलं पाहिजे. अशा अनेक माध्यमातून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. जरी या ठिकाणी आपल्याला एक औपचारिकरित्या ठिकाणी आंदोलन केलं तरी देखील सोलापुरातील 5 लाख कामगार नोंद झालेले आहेत. सर्व कामगारांना घेऊन आम्ही मुंबईला मोर्चा काढू, पण या ठिकाणी शिष्यवृत्ती घोटाळ्याचा सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. नमस्कार, मी योगेश अविनाश जोजारे. माझी मुलगी अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आहे. तिच्या कॉलेजच्या ग्रुपवरती एक मेसेज आला की अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सरकार देणार. म्हणून एक प्रयत्न करायचा म्हणून विश्व डेव्हलपर्सच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही कागदपत्र सादर केले, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जे त्यांना मागितले. त्यानंतर मी त्याचा फॉलोअप घेतलं नाही. मला एकदा एजंटचा फोन आला की मनोरमा बँकेत तुमचं खातं उघडायचं. प्रत्यक्षात मी बँकेत कधीही गेलो नाही आणि नंतर त्याचा एकदा फोन आला की खातं आम्ही उघडून देऊ, तुमची सही मॅच होत नाही आहे. पण ते सहीचं सुद्धा व्हेरिफिकेशनसाठी मी गेलो.
आणि नंतर हा विषय माझ्या डोक्यातनं पूर्ण ब्लँक झाला. मला मध्यंतरी कामगार आयुक्ताकडनं नोटीस आली. त्यावेळी आम्ही जाऊन तिथं चौकशी केल्यावर मला कळालं की माझ्या नावावरती असा काहीतरी घोटाळा आहे. माझं तिथं जिथं खातंच नाही आहे आणि खातं उघडायला बँकेची प्रोसेस आहे ती व्यक्ती समोर लागते. माझ्या परस्पर खातं कसं काय उघडलं गेलं, कुठल्याही विड्रॉलवरती माझी सही नसताना माझ्या अकाउंटमधनं पेमेंट कसं काय काढून गेलं, ही कुठलीही गोष्टीबद्दल मी अनिभिज्ञ आहे. तर कृपया आमच्यासारख्या कष्ट करून खाणाऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि जनतेला योग्य न्याय मिळावा अशी सरकारला आमच्या सर्वांच्या वतीनं मी हात जोडून मागतो.